नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती सर्व भक्तांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डोक्यावर किती कर्ज असू दे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर चला पाहूया. चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. तर भक्तांनो, नमस्कार भक्तांनो, मी आहे तुमचा आपलाच बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपलाच आहे भक्तांनो, भक्त. तर आणि आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, तर मनापासून समजून घेण्यासाठी आहे. जर तुझ्यावर कर्ज आहे, जर तू अडचणीत आहेस, जर तुला वाटत असेल की माझं नशीबच खराब आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे भक्तांनो. तर बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, कर्ज म्हणजे काय भावनिक स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगणार आहे. तर कर्ज म्हणजे काय भक्तांनो, कर्ज फक्त पैशाचं नसतं. कर्ज म्हणजे रात्री झोप न लागणं, घरात हसणं कमी होणं, स्वतःवर विश्वास कमी होणं, देवाला प्रश्न विचारायला लागणं. कर्ज माणसाला आतून मोडून टाकतं. तर कधी विचार केलास का, चांगले कष्टकरी लोक जास्त कर्जात का अडकतात? कारण देव त्यांना मोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी अडचण देतो भक्तांनो. तर संतांचा संदेश काय आहे? संत बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या बाळा, ज्याच्या आयुष्यात अडचणी असतात, अचानक अडचणी वाढतात, तो माणूस लवकर उंच जाणार असतो भक्तांनो. अचानक आलेलं कर्ज हे शेवट नाही, तर अनेकदा ते नवीन सुरुवातीचं दार असतं भक्तांनो. अचानक धन लाभ होण्याआधी येणारे संकेत काय आहेत हे खूप महत्वाचं आहे. हे संकेत 90% लोक दुर्लक्ष करतात भक्तांनो. तर मग म्हणतात नशीब साथ देत नाही. संकेत क्रमांक 1, सतत जुनी देणे आठवू लागणं भक्तांनो. सतत जुनी देणे आठवू लागणं. जेव्हा जुन्या देणी, कर्ज, उधारी वारंवार आठवतात, तेव्हा समजून घ्या भक्तांनो, कर्माचं चक्र पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. संकेत क्रमांक 2, देव, संत, मंत्र याकडे मन ओढलं जाणं. अचानक तुझं मन देवळात जायला सांगतं, एकदा जप ऐकायला सांगतं, संतांचे व्हिडिओ पाहायला लावतो भक्तांनो. हे काही योगायोग नाही, हे आध्यात्मिक उचल असतो भक्तांनो. संकेत क्रमांक 3, झोपेत पाणी, नदी, गाय, देव दिसणे. स्वप्नात भक्तांनो स्वच्छ पाणी, वाहती नदी, पांढरी गाय, देव आणि संत दिसले तर समजा लक्ष्मी मार्ग शोधत आहे आपल्या भक्तांसाठी. पण धनलाभ का थांबतो भक्तांनो? हा प्रश्न खूप जण विचारत असतात. कारण 3 मोठ्या चुका असतात भक्तांनो. पहिली चूक म्हणजे सतत तक्रार करत बसणं. दुसरी चूक म्हणजे स्वतःला कमी लेखणं. तिसरी चूक म्हणजे देवावर संशय घेणं. तर लक्षात घ्या भक्तांनो, देव संशयाने नाही मिळत, विश्वासाने काम करत असतो भक्तांनो. देव संशयाने नाही तर विश्वासाने काम करतो. एक सत्य कथा मी तुमच्या पुढे मांडत आहे भक्तांनो. एक गरीब शेतकरी होता. डोक्यावर कर्ज, घरात आजार होता, हातात काम नव्हते त्याच्या. तो रोज देवाला बोलायचा, म्हणायचा, सांगायचा, देवा मला विसरलास का? एक दिवस तो मंदिरात बसला असताना एक साधू म्हणाला, तू पैसे मागतोयस पण कृतज्ञता दिली नाहीस. त्या दिवसापासून भक्तांनो तो रोज सकाळी एवढंच म्हणू लागला, देवा आज जे आहे त्यासाठी धन्यवाद. 3 महिन्यात भक्तांनो त्याचं कर्ज फिटलं आणि कामाची नवीन वाट उघडली भक्तांनो. साधा पण प्रभावी उपाय भक्तांनो आहे. उपाय कृतज्ञतेचा दिवा. रोज सकाळी भक्तांनो घरातल्या देवासमोर एक दिवा लावा आणि 11 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे, जे आहे त्यासाठी धन्यवाद, जे येणार आहे त्यासाठी धन्यवाद. हा उपाय भक्तांनो हलक्यात घेऊ नका. हा उपाय मानसिकतेला बदलणारा उपाय आहे आणि
मानसिकता बदलली की परिस्थिती बदलते भक्तांनो. तर भक्तांनो, कर्ज असताना धनलाभ होतो का? होतो. याबद्दल थोडक्यात माहिती आहे का सर्वांनी मनापासून? तर भक्तांनो, डोक्यावर कर्ज असताना देव धन देतो का? माझा आयुष्यातच एक सगळं अडकलंय. उत्तर आहे हो, पण अट आहे. सत्य सांगतो भक्तांनो, देव कधीही आळशी माणसाला धन देत नाही. देव कधीही तक्रार करणाऱ्याला भरभराट देत नाही भक्तांनो. पण ज्याचं मन साफ आहे भक्तांनो, पण ज्याचं मन साफ आहे, जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो, जो देवावर सौदा करत नाही, त्याच्यासाठीच चमत्कार होत असतो. गुप्त नियम क्रमांक 1 भक्तांनो, कर्ज लपू नकोस, स्वीकार कर त्या कर्जाचं. भक्तांनो, 90% लोक काय करतात माहिती आहे का तुम्हाला? तर कर्जाबद्दल बोलत नाहीत. ही सर्वात मोठी चूक असते त्यांची. घरच्यांपासून लपवतात, ही तर सगळ्यात मोठी चूक आहे. स्वतःलाच फसवतात, ही सगळ्यात मोठी चूक आहे भक्तांनो. पण कर्ज लपवलं की मनावर ओझं वाढतं आणि ओझं वाढलं की लक्ष्मी दूर होत असते, लक्षात ठेवा. काय करायचं आहे भक्तांनो? तर देवासमोर उभं राहून स्पष्ट सांगायचं आहे, देवा, माझ्यावर कर्ज आहे, मी ते नाकारत नाही. मला मार्ग दाखव, फक्त मार्ग दाखव मला. स्वीकार म्हणजे हार मान्य नाही. स्वीकार म्हणजे सुरुवात आहे, लक्षात ठेवा. गुप्त नियम क्रमांक 2, पैशाला वाईट समजू नकोस. खूप जण म्हणतात भक्तांनो, वाईट पैसा नाही. भक्तांनो, वाईट पैसा आहे. खूप जण म्हणतात पैशामुळे माणूस बिघडतो. ही सगळ्यात मोठी चूक आहे. पैसा वाईट नाही, पैसा साधन आहे. पैसा योग्य माणसाकडे गेला तर तो पुण्याचं काम करतो भक्तांनो. लक्षात ठेवा, ज्याला पैसा नको असतो त्याच्याकडून पैसा पळतो. गुप्त नियम क्रमांक 3, थोडं दान, मोठा दरवाजा. लक्षात ठेवा, हे गुपित फार कमी लोक पाळतात. तुम्हाला भक्तांनो थोडं दान करायचं आहे आणि मोठा दरवाजा तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आणि उघडायचा आहे. माझ्याकडे नाही, दान कसं करू? माझ्याकडे काहीच नाही, दान कसं करू? कर्ज आहे, आधी माझं बघू. पण संत म्हणतात, आपले श्री ब्रह्मांडनायक बाळूमामा म्हणतात, रिकाम्या हाताने दिलेलं दान भरलेल्या तिजोरीचं कारण बनतं भक्तांनो. कारण काय करायचं आहे आपल्याला? तर आठवड्यातून एकदा एखाद्या गरजूला अन्न, एखाद्या मंदिराचं तेल दिवा लावायचं आहे. भक्तांनो, एखाद्या गरजवंताला तुम्हाला अन्न द्यायचं आहे, एखाद्या मंदिरात तुम्हाला तेल दिवा लावायचा आहे. भक्तांनो, एखाद्या प्राण्याला तुम्हाला खाऊ द्यायचा आहे. रक्कम महत्वाची नसते भक्तांनो, भावना महत्वाच्या असतात. भक्तांनो, माझ्या प्रिय बाळूमामाच्या भक्तांनो, अत्यंत प्रभावी उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे. कर्ज हलकं करणारा शुक्रवार उपाय आहे. कर्ज हलकं करणारा शुक्रवारचा उपाय आहे भक्तांनो. हा उपाय 7 शुक्रवार तुम्हाला सलग करायचा आहे. साहित्य कोणते घ्यायचं आहे? तर एक पिवळा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे, एक अगरबत्ती घ्यायची आहे, त्याच्यात थोडी साखर पण घ्यायची आहे त्यासोबत. तर कशा पद्धतीनं उपाय करायचा आहे भक्तांनो? शुक्रवारी सकाळी देवासमोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, साखर देवाला अर्पण करायची आहे. 11 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे, श्री सद्गुरु संत बाळूमामा, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करा, कर्जातून मुक्ती द्या मला. हा उपाय करताना मनात शंका तुम्हाला अजिबात घ्यायची नाही भक्तांनो. अचानक भक्तांनो धनलाभ येण्याच्या 5 घटना आहेत. पहिली घटना आहे, अचानक जुना मित्र भेटतो. जुना मित्र अचानक भेटल्यानंतर तुम्हाला धनलाभ येण्याच्या संकेत असतं, लक्षात ठेवा. या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे थांबलेलं काम परत सुरू होतं, म्हणजे धनलाभ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. तिसरी गोष्ट भक्तांनो, तिसरी घटना, कुठून तरी छोटा पैसा येतो, म्हणजे धनलाभ येतो, लक्षात ठेवा. नवीन कल्पना डोक्यात येते, म्हणजे धनलाभ येणे. मनात आशा निर्माण होते, ही
पाचवी घटना आहे, लक्षात ठेवा. हे सगळं धनलाभाचे संकेत असतात आपल्या जीवनामध्ये. या 5 घटना येऊ लागल्या तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये धनलाभ येतो. तर बघताना संत बाळूमामांचा संदेश याबद्दल काय सांगतो. संत बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळा, ज्याला देवाकडे रडता येतं त्याच्याकडे हसत येतं. बघताना धन रडणं कमजोरी नाही, रडणं म्हणजे मन साफ होणं. तर बघताना कर्ज असताना या 5 चुका करायच्या नाहीत. तर कोणत्या चुका करायच्या नाहीत. पहिली चूक म्हणजे उगाच कर्ज घ्यायचं नाही कोणाकडून. लोकांशी तुलना करायची नाही, लक्षात ठेवा. देवाला दोष देत बसायचं नाही, तिसरी चूक. चौथी चूक सतत नकारात्मक बोलायचं नाही. 5वी चूक स्वतःला कमी लेखणं टाळायचं आहे. बघताना या चुका थांबवल्या की परिस्थिती बदलायला सुरुवात होते. ठीक आहे. तर बघताना या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तर बघताना कर्ज हे कायमचं नसतं, अडचणी ही शेवट नसते आणि देव उशीर करतो, लक्षात ठेवा. पण अन्याय नाही करत कोणावर, लक्षात. तर आचरणात आणण्यासाठी सगळे उपाय आपण या उपायांचं पालन केलं पाहिजे. बघताना ती एक वस्तू कोणती आहे, खूप लोक विचारतात. नेमकी ती वस्तू कोणती आहे जी घरात ठेवल्यावर धन अडत नाही. उत्तर साधा आहे, पण त्यामागची शक्ती फार मोठी आहे. बघताना ती वस्तू म्हणजे तांदूळ. बघताना ज्या घरात तांदळाचा मान आहे त्या घरात लक्ष्मीला अपमान वाटत नाही. तांदळाचे आध्यात्मिक रहस्य काय आहे. बघताना तांदूळ अन्न देतो, पोट भरतो, लक्षात ठेवा. अन्न लक्ष्मी देते, लक्ष्मी स्थैर्य देते, लक्षात ठेवा. शास्त्रात सांगितलं आहे की ज्या घरात अन्नाचा अपमान होत नाही त्या घरात धन कधीही कमी पडत नाही. बघताना तांदूळ ठेवण्याचा योग्य उपाय कोणता आहे. कर्ज कमी करण्यासाठी तांदळाचा योग्य उपाय अत्यंत लाभदायी ठरतो. साहित्य काय घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. या उपायासोबत थोडे अखंड तांदूळ घ्या, पिवळा कपडा घ्यायचा आहे, एक नाणं कोणतंही घ्यायचं आहे. तर कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. पिवळ्या कपड्यात तांदूळ ठेवायचा आहे, त्यात एक नाणं ठेवा, गाठ बांधा, घरातील देवघरात किंवा तिजोरीत ठेवा आणि तुम्हाला म्हणायचं, अन्नपूर्णा देवी माझ्या घरात अन्नधन आणि समाधान नांदू दे. हा उपाय करताना मनात शंका तुम्हाला कधीच करायची नाही, घाई कधीच करायची नाही. हा उपाय शांत मनाने करायचा आहे. कर्ज फेडण्यासाठी मानसिक मंत्र आहे. बघताना तो कोणता आहे. तर बघताना पैसा आधी डोक्यात येतो, नंतर हातात येतो, लक्षात ठेवा. रोज सकाळी उठल्यानंतर 7 वेळा हळू आवाजात तुम्हाला बोलायचं आहे, 7 वेळा बोलायचं आहे. बघताना मी कर्जातून बाहेर पडतोय, माझ्याकडे पैसा टिकत आहे, माझं आयुष्य सुधारत आहे, असे तुम्हाला 7 वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. थट्टा करायचं नाही, मेंदूला दिशा द्यायचा आहे. बघताना मेंदवामध्ये आपल्याला मनापासून लक्ष देऊन हा उपाय तुम्हाला 7 वेळा करायचा आहे. खऱ्या घटना कोणत्या आहेत. बघताना एक कथा मी तुम्हाला सांगत आहे. एक व्यक्ती रोज व्हिडिओ ऐकत होती, उपाय करत होती. 3 महिन्यात बघताना जुना अडकलेला पैसा त्याला भेटला, नवीन कामाची संधी आली, कर्जाचे ओझं हलकं झालं तिच्या आयुष्यातलं, लक्षात ठेवा. कथा क्रमांक 2 बघताना माणसांच्या आयुष्यातील घडलेली घटना आहे. एका महिलेने फक्त तक्रार बंद केली आणि कृतज्ञता सुरू केली. बघताना 6 महिन्यात घरात शांतता आली. तिच्यावर सगळे सकारात्मक विचार घुळसू लागले तिच्या मनामध्ये. नवऱ्याच्या उत्पन्नात वाढ येऊ लागली, देणी फिटायला सुरुवात झाली. चमत्कार मोठे नसतात बघताना, ते हळू आणि स्थिर असतात. तर संत बाळूमामांचा अतिशय गुप्त संदेश बघताना आणि विचार आहे. तर संत बाळूमामा म्हणायचे, ज्या घरात संयम आहे, ज्या घरात संयम आहे त्या घरात संपत्ती पाय धुवून येते. संयम म्हणजे घाई न करणे, चिडचिड न करणे, देवावर विश्वास ठेवणे, लक्षात ठेवा. ह्याला म्हणायचं संयम. धन अडवणाऱ्या 7 सवयी. उरलेलं अन्न फेकणं हे बघताना तुम्हाला ताबडतोब बंद करायचं. पैशाबद्दल वाईट बोलणं बंद करायचं आहे. घरात अस्वच्छता
करायचे नाही. लक्षात ठेवा, घर हे कायम स्वच्छतेचं असावं. सतत कर्जाची चर्चा करू नका, लोकांशी तुलना करू नका, देवावर राग करू नका, नकारात्मक लोकांची संगत करा. 21 दिवसांचा धन संकल्प आपल्याला करायचा आहे आजपासून. भक्तांनो, 21 दिवस सकाळी दिवा लावायचा आणि सकारात्मक वाक्य, तुम्हाला एक चांगलं वाक्य काम करणार आहे. एवढं केलं तरी परिस्थिती हलायला लागते. लक्षात. भक्तांनो, डोक्यावर कितीही कर्ज असू दे, परिस्थिती कितीही कठीण असू दे, देव अजूनही तुझ्या बाजूने आहे. हा व्हिडिओ लाईक करा भक्तांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये धनलाभ असं नक्की लिहा आणि श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं हे तुम्हाला कमेंटमध्ये म्हणायचं आहे. भक्तांनो, श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे. भक्तांनो, आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी आहे. भक्तांनो, आणि भक्तांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे, तर चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं.